हाय, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर काल 2 दिवसापासून आहे ना, माझी गावाकडचे ब्लॉग येत होते आणि तुम्ही खूप छान त्याला सपोर्ट पण केलं आणि भरभरून प्रेम दिलं. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं सगळ्यांचं आणि खूप छान-छान तुम्ही असे मला कमेंटसुद्धा केल्यात. आणि मला एकच सांगायचं आहे, म्हणजे कसं असतं माहिती का? तुम्ही जे मला सांगितलंय ना, की "ताई तू कर, चांगलं आहे." असं जर सगळ्यांनी विचार केले ना, तर बायकांना जे घरात बसून नुसतं घर सांभाळतात ना आणि त्याला ना एक टोमणं असतं बघा, "काय करते तू दिवसभर?" ह्या शब्दातून ते मुक्त होणार. काहीतरी ते करायला गेले ना, तर त्याला कुणी असं मागं ओढणारं नसलं ना, तर ते खरंच पुढे जाऊ शकतात आणि काहीतरी ते स्वतःसुद्धा करू शकतात आणि ते पण हक्कानं बोलू शकतात, की "मी दिवसभर बसत नाही." हा शब्द ना ते बोलू शकतात. कुठे ना कुठेतरी एक आई किंवा एक जे घर सांभाळणारी बाई असते ना, ती घरातच राहून जाते. कितीही ती शिकलेली असू द्या किंवा काही त्यांना करू द्या, तरी पण आहे ना, ती शेवटी ना नुसतं स्वयंपाकच करते आणि त्याला संध्याकाळचा हाच टोमणा असतो, की "तू दिवसभर करते तरी काय? नुसतं घरातलं कामं, धुणे, भांडे, कपडे झालं, की तुला दिवसभर मोबाईल बघायचं काम असतं." असे टोमणे भेटतात. पण काहीतरी जर करू दिलं ना, स्वतःचं स्वप्न असतं काहीतरी म्हणजे आता माझंच बघा, मला ना म्हणजे सोशल मीडियावर पहिल्यापासून आहे ना, म्हणजे ब्लॉगिंग वगैरे करणं किंवा हे खूप आवडायचं. मी पहिल्यापासून आहे ना, मोठे यूट्यूबर आहेत ना, त्याला खूप वर्षापासून बघत होते, की ते कसे करतात, काय करतात आणि मला खूप आवड होती. पण कुठे ना कुठे मी ना समज माझं असं आहेत ना, त्याच्यामध्ये मी नकोच जाऊ द्या, नाही तर नाही, आपण नॉर्मल आहे, आपली लाईफ वेगळी आहे, त्याची वेगळी आहे, आपण तसं करू नाही शकत. हे सगळे विचार करून आहे ना, मी आत्तापर्यंत इतकं मोठा निर्णय घेतला नव्हता. पण आता मी घेतलंय आणि कुठे ना कुठे थोडंसं त्यानं मला सपोर्टसुद्धा केला होता. म्हणजे सुरुवातीला ते हो म्हणायचे, पण आता ना लोकांची टोमणी ऐकून ते थोडंसं नको, नको म्हणायला लागतात. पण काल तुम्ही जे काही मला व्हिडिओखाली कमेंट केल्या ना, तर अशी कोणतीच कमेंट नाही आहे, की ते वाचत नाही. ते सगळे बघतात. एक-एक कमेंट बघतात. कोण काय बोलतं, कोण काय नाही बोलत, कोण कुठून बोलतंय, हे सगळं ते बघत असतात आणि त्याला पण कुठे ना कुठे वाटलं, की ही चांगलंच करते. आणि एक पण कमेंट त्याला अशी दिसली नाही, की म्हणजे तुम्ही मला निगेटिव्ह बोलतायत आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय, की "नको करू मग, कशाला करतीये? नवरा नाही सांगतो तर सोडून दे." असं म्हणजे कोणीच बोलणारं नव्हतं. सगळे चांगलेच बोललेत मला. सगळ्या ताईंनी इतकं सपोर्ट केलंय, तर ते पण बघत होते आणि कुठे ना कुठे ते थोडंसं बोलले, की "कर बाबा, तुला आवडतंय ना, तुला इतकं म्हणजे सगळे बोलताय ना, की बनव, चांगलं आहे, असं तसं, तर तू कर. तुला इतके सपोर्ट करताय, तर मी आता तुला काहीच बोलत नाही." असं ते मला बोलत होते. म्हणजे हसले ते, नाहीतर आहे ना, कधी पण रागातच म्हणत होते, की "आता बंद कर, कशाला करती?" असं तसं. पण आता याच्यापुढे ना, मी कधीच तसं म्हणणार नाही आणि थोडंसं पण नॉर्मल का असेना, त्यानं हो म्हटलंय ना, तर मला पण आहे ना, एक म्हणजे वेगळंच फीलिंग येते किंवा हे वेगळंच असं वाटते, की नाही आपण पण करायला पाहिजे. काहीतरी म्हणजे ते आता हो म्हणताय, तर मग आपण पण थांबायला नकोय. पुढे जायलाच पाहिजे. लोकं जे बोलन ते आपण पुढं बघूया. जे होईन ते बघता येईल. असं विचार करून आहे ना, मी परत आहे ना, आता स्टार्ट करते आणि आजपासून आहे ना, माझे कधीच ब्लॉग थांबणार नाही किंवा कधीच मी असं विचारसुद्धा करणार नाही, की आपल्याला बनवायचं नाही. इथून पुढे ना, मी देवाचं नाव घेऊन आहे ना, कंटिन्यू माझे ब्लॉग टाकत राहीन. जे होईन ते बघता येईल. तर असो इथे ना, स्वयंपाक झाला, टिफिन बनवून झालं, त्याचं टिफिन पॅक करून दिलं आणि तेही ऑफिसला निघून गेले होते. आता मला केस धुवायची होती. म्हटलं चला थोडंसं तेल लावून घेते. आता कधी पण आहे ना, मी रात्रीचं लावत असते. पण काय झालं रात्रीचं ना, मला लक्षच राहिलं नाही म्हणून मी सकाळचं लावलंय आणि सकाळचं पण लावलं ना, तर 1-1.5 तास अगोदर मी लावत असते आणि अशी बांधून ठेवते, जेणेकरून आहे ना, जे काही तेल लावलेलं असतं ते खालीपर्यंत आपले मुरतात आणि आपली केसाची ग्रोथ पण होते. तर आता तर शॉर्टच आहे माझी केस, पण प्रयत्न माझे चालू आहेत, की बऱ्यापैकी ते लाँग व्हायला पाहिजे आणि पहिल्यासारखे तर होणार नाही इतक्या लवकर, पण हळू करून होईल. इथे ना लगेच आहे ना, म्हटलं चला आता तेल लावलेलंच आहे, तोपर्यंत बाकीचे कामंसुद्धा आवरून घेते. तरी ते ना मला हा जिना पुसायचा होता, पण म्हटलं चला अगोदर झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर ना जेव्हा लादी पुसेल ना, तेव्हा हे जिनासुद्धा मी पुसून घेईन म्हणजे सीड्या. तर कसं होतं म्हणजे पहिले आपण झाडू नाही मारलं ना, तर ती धूळ वगैरे असते ना, तेव्हा आपण पुसतोय ना, ती व्यवस्थित निघत नाही आणि अगोदर झाडू मारून घेतलं, की ते पहिले स्वच्छ होऊन जातात आणि मग आपण मोठ्या पोछानं जर आपण पुसून काढले, ते लगेच क्लीन होतात. नाहीतर काय होतं, धूळ आहे ना, आपण जेव्हा लादी पुसतोय ना, ते पूर्ण अशी पसरून जाते आणि ती स्वच्छ पण होत नाही. म्हणून पहिले झाडू मारणं खूप गरजेचं असतं. ही सीड्या वगैरे इतकी जास्त खराब होत नाही. वरती कोणीच येत नाही. मी एकटीच राहते आणि आल्या तर ते ताई कपडे वगैरे टाकायला येतात. नाहीतर बाकीचं कोणीच येत नाही म्हणून जास्त खराब होत नाही.
आणि सगळीकडे तसंच आहे. खाली आम्ही जास्त जात नाही, ते वरती जास्त येत नाही. म्हणून आहे ना सगळं स्वच्छच राहतं, नीटनेटकं राहतं. कुठेच असं घाण वगैरे तुम्हाला दिसणार नाही. खूप स्वच्छ आहे आणि खूप छान वाटतं. आणि हे सगळ्या गोष्टी ना आपल्यावरच डिपेंड करतात, की आपण कसं करतोय. आपण जर नाही स्वच्छ करत राहिलो, तर खूप जास्त धूळ होते किंवा खूप जास्त खराब पण होऊन जातात. म्हणून मी नेहमी अशी कामं करत असते. तरी ते ना सगळीकडे आता माझं झाडू मारून झालं होतं. म्हणजे मी मधला जो फ्लोअर आहे ना, तिथपर्यंत मीनच झाडू मारते किंवा पुसून काढत असते आणि त्याच्या खाली ते ताई करतात आणि त्याच्या खाली दुसऱ्या ताई आहेत ते करतात. असं सगळं मिळून आहे ना आम्ही सगळं स्वच्छ करत असतो. तरी ते ना सगळे कामं आता माझे आवरून झाले होते. म्हणजे अर्धे कामं आवरलेत. म्हटलं चला आता देवपूजा सुद्धा करून घेते. माझी अंघोळ झाली होती, केस धुवायचे होते तेही धुवून घेतले. म्हटलं चला आता लगेच देवपूजा सुद्धा करून घेते. आता माझा विचार चालू आहे, की मंदिर खाली ठेवायला पाहिजे. उभी राहून पूजा करणं बोलले तर मग 10-20 मिनिटं आपल्याला सहज लागतात आणि एखाद्या वेळेस आपल्याला बरं वाटलं नाही ना, तर इतकं वेळ आहे ना नको वाटतं असं उभी राहायला. तर मी कुठे ना कुठेतरी जागा करेलच माझ्या मंदिरासाठी आणि मंदिर खाली ठेवेलच. आता सध्या तरी वरतीच आहे, पण विचार माझ्या डोक्यात तेच चालू आहे, की कुठेतरी मी खाली ठेवणार आहे. आणि तसं मी विचार पण केलं किंवा घरात सांगितलं पण, तर ते मला खूप ओरडतात, की दिवसभर तुला तेच काम असतं का? हे सामान तिकडे आणि तिकडचं इकडे करत असते. तसलं काही करायचं नाही, जसं आहे तसं राहू दे असं ते सांगून मला गपचूप बसवलं होतं. पण मी करणारच आहे. तरी त्यानं म्हटलं चला लगेच इथे ना सगळ्या देवाला अंघोळ घातली आणि व्यवस्थित माझ्या मंदिरात परत बसून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच पूजासुद्धा इथं करून घेतली. मस्त प्रसन्न वाटते. ज्या दिवशी आपल्या घरात आहे ना लवकर पूजा होते त्या दिवशी खूप छान वाटते. पण कधी-कधी ना आपली तब्येत साथ देत नाही ना, तेव्हा ना असं काहीच दुपारचं किंवा लेट करावं लागते. तरी ते ना लगेच माझी पूजासुद्धा करून झाली होती. म्हटलं चला आता राहिलेले दुसरे कामंसुद्धा आवरून घेते. आता कपडे माझे धुवायचे राहिले होते. म्हटलं केस पण वाळतात आणि कपडे पण धुवून होऊन जातात. खालीच जर मी राहिले ना, तर माझं ना लवकर आहे ना म्हणजे असे केस वगैरे वाळत नाही. खूपच असे जाड जरी ते नाही आहे, तरी पण वाळत नाही आणि लगेच मला डोकं दुखतंय माझं आणि ॲसिडिटी होऊन जाते. आता असं का होतंय देवाला माहिती, पण मी लगेच केस वाळवत असते. जसे ओले झालेत ना, तसे मला वाळवायचे असतात. तर मी वरतीनं लगेच जाते आणि कपडेसुद्धा धुवून घेते आणि माझे केस पण वळून जातात. तर इथे पटकन म्हटलं चला जास्त काही कपडे नव्हते, थोडेच होते. म्हटलं हे धुवून टाकते आणि ऊन तर इतकं आहे, की 10-20 मिनिटं जरी आपण कपडे वरती टाकले, तर ते वाळून जातात. त्याला काही जास्त आता वाळायची गरज नाहीये. पावसाळा वगैरे राहतं ना, तेव्हा खूप कपड्याचं टेन्शन असतं, की कसं वाळवायचं म्हणून. पण आता काही तसलं राहत नाही. उन्हाळ्यात खूप गरम होतं आपल्याला पण. तरी त्याने सगळे माझे आता कपडे धुवून वगैरे झाले होते. आता मला खाली जायचं होतं आणि राजवीरला पण स्कूलमध्ये सोडायचं होतं. आता तिचं ना 2:30 वाजता शाळा आहेत. म्हणजे पहिले वेगळा टायमिंग होता. आता 10वीचे पेपर वगैरे चालू आहेत ना, त्याच्यामुळे ना ते थोडंसं लेट घेत आहे. तर 2:30 वाजता मला जावं लागते. खूप टायमिंगचं चेंज झालंय. म्हटलं असू जाऊ द्या, आहे तर उन्हातच आपल्याला जावं लागते. पण काय करतात, तो सेंटर असेल म्हणून त्यानं तसं केलं असेल. तरी त्यानं लगेच खाली आले, फ्रेश वगैरे झाले. थोडंसं म्हणजे पाणी मारलं ना चेहऱ्यावर तर बरं वाटतंय आणि केस वगैरे सुद्धा विंचरून घेतले होते. म्हणजे माझं स्वतःचं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मला ना चपाती आणि भाजी मला आज खायचीच नव्हती. माझी अजिबात इच्छा नव्हती. म्हटलं दुसरं काहीतरी बनवते. तर रात्री ना मी डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते. पण सकाळचं ना मला काढायला लक्षच राहिलं नाही. मिक्सरमधून काढून ठेवलं असतं तर आतापर्यंत छान असं फुगलं पण असतं पीठ आणि व्यवस्थित झालं पण असतं. पण लक्ष नाही आणि नंतर लक्षात येते सगळे कामं आवरून झाल्यावर म्हटलं आपण काढलंच नाही, आता कसं करायचं. आणि घरची डाळ आहे ना, तर त्याची साल वगैरे पूर्ण काढावं लागते. असं चोळून वगैरे काढली का तेव्हा निघते आणि तसं निघत नाही. आता आपण जर दुकानातून डाळ आणली उडदाची तर लवकर होते, म्हणजे लगेच आपण फिरवू शकतो किंवा तिला इतके साल वगैरे काढायची गरज पडत नाही. पण असली डाळचं ना खूप म्हणजे साल वगैरे काढावं लागते. तर असो जसं झालं तसं ना मला एक तरी डोसा आज खायचंच होतं. म्हटलं चला लगेच बनवून घेते. थोडंसं आहे ना मी खायचं सोडा असतं ना आपलं ते घातलं होतं. इनो पण माझ्याकडं नव्हता. इनो जर घातला असतं तर लगेच होतात. पण कधी-कधी काय होऊन जातं ते पण आपल्या घरात नसतात. तर म्हटलं चला सोडाच टाकते. थोडंसं टाकलं होतं मी आणि झालं पण. इतकं आहे की आपण जेव्हा डोसा करतोय ना तेव्हा ना आपला पॅन आहे ना एकदम म्हणजे असं कमी गॅसवर ठेवायचं. म्हणजे आपण काय करतो एकदम फुल गॅस करून ठेवलं की आपला डोसा कधीच पलटत नाही. माझ्यासोबत आहे नेहमी पहिले तसंच व्हायचं आणि मी विचार पण करत बसायची की असं काय होतंय? आपल्याला का जमत नाही? आपण सगळे व्यवस्थित गोष्टी त्याच्यात टाकतोय तरी पण का उलटत नाही? पण हळू करून मला शिकायला भेटले की डोश्याचा जो पॅन असतो ना ते जास्त गरम व्हायचं नसतं. म्हणजे नॉर्मल तो तापला ना तर लगेच डिंब करायचं गॅस आणि लगेच आपला डोसासुद्धा छान असं पलटून जातं. म्हणजे त्याच्या मनानंच तो निघायला म्हणजे सुरुवात होते. असं
असं तुम्ही ट्राय करून बघा. तुमचं जर डोसं तुटत असेल ना, तर नक्की ट्राय करा आणि मग मला सांगा. असो इथे मला 2च डोसे करायचे होते, ते करून घेतले आणि राजवीरनं ना अगोदरच जेवण करून घेतलं होतं. त्याला काही असे डोसे वगैरे आवडत नाही. तो भाजी चपातीच नेहमी खात असतो. त्याचं टिफिन पॅक केलं. मी सुद्धा जेवण केलं आणि आता त्याचं आवरायचं राहिलं होतं. आता दुपारचं बोलले ना, इतकं मरणाचं कडक ऊन आहे. लेकरू पण नकोच म्हणतात. पण काय करतात आता जावं तर लागणार आहे. 2-2.5 तास स्कूल असतं, त्याच्यानंतर सुट्टीच असते. तर तेवढ्याच टाईमासाठी मला आता घेऊन जायचं होतं आणि ऊन जास्त होतं ना, म्हणून नको-नको वाटते बाहेर जायला. पण त्याला मी सोडून आले आणि त्याच्यानंतर हे ना राहिलेले कामंसुद्धा मला आवरायचे होते. तर इथे ना लगेच तो घरी पण आला. म्हणजे दुपारची जे काही क्लिप असते ना माझी, ती काही मी घेतली नव्हती. म्हणजे स्कूलमध्ये सोडून आले, परत घेऊन आले, फ्रेश वगैरे मदत झाले आणि त्याच्यानंतर तो आला होता. आता त्याला टाय वगैरे काही काढता येत नाही, बटणं वगैरे तो खोलत असतो, पण इतकं त्याला जमत नाही. तुम्ही म्हणतात तो मोठा झालाय, आता त्याला सवय लावायला पाहिजे. पण हळू करून मी लावतीये. पण कधी-कधी ना लेकरं शाळेतून आल्यावर इतके थकल्यासारखे करतात ना, त्याला नकोच वाटते कोणती पण कामं करायला. म्हणून तो जास्त नाटकी करतो. नाहीतर जमायला त्याला सगळं जमतात, पण एखाद्या वेळेस नकोच म्हणतो तो. आणि मला पण वाटतं, की ते सकाळपासून जातो किंवा 2-3 तास का गेलं नाही, तरी पण ना लेकरं असे थकल्यासारखे होतात आणि तो ना टिफिन वगैरे काही खात नाही ना, त्याच्यामुळे त्याला जास्तच होतंय. तिने नेहमी मी संध्याकाळचा चहा बनवत असते, पण ह्यावेळेस मला काही चहा बनवायचं नव्हतं. बऱ्यापैकी माझा आता चहा सुटलाय. आता तुम्ही खूप वेळेस बोलला, की साखरेचं चहा नका घेत जाऊ ताई, चांगलं नसतं, शरीरासाठी चांगलं नाहीये. आता ना स्वतःच मनाला नको-नको वाटायला लागले. एखाद्या वेळेस मी चहा घेत असते, तर इथे ना लिंबू सरबत मला बनवायचं होतं. आता 5 वाजता मी बनवते. जास्त थंड पण नाही झालं होतं. म्हणजे आता उन्हाळाच लागलाय. कुठे थंडी वगैरे जास्त नाहीये म्हणून म्हटलं चला यानं थोडंसं गार वाटेल आणि चांगलं पण वाटेल. तर इथं बनवलं तर होतं मी, पण राजवीरला काही ते पण पियायचं नसतं. माझ्यासाठीच मला बनवावं लागलं. आता त्याला तसलं पण काही चालत नाही. इतकं माझं लेकरू नाटके करतोय, का करतोय देवालाच माहिती. तरी ते माझं बनवून झालं होतं. म्हटलं चला त्याला पण देते थोडंसं बघू तरी म्हटलं ट्राय करून. तर नाही त्याला जमलंच नाही. तो घेणारच नाही मला माहिती होतं. त्याला मी बोलले, "मी तुला चहा पण नाही देणार." तर तो बोलतो, "नको देऊ मम्मी, तुझी इच्छा नाही द्यायचं तर." असं म्हणून देतोय आणि तसंच राहतोय. तर असो जाऊ द्या. माझं लेकरू नाटके करतोच. तर चला आता मी इथंच एंड करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.